मुनी गोड नाम तुझे देवा. आणि भगवंताचं नामस्मरण हे गोड आहे. फक्त भगवंत आपल्याला कळला पाहिजे, ईश्वर आपल्याला समजला पाहिजे. आणि म्हणून भगवंत कळावा म्हणून ही श्रीमद भागवताची कथा आहे. 88,000 शौनकांनी ऋषींना शुद्धजी कथा सांगतायत. आणि ते प्रश्न करतात. शौनकांनी ऋषी सुतांना प्रश्न विचारतात, महाराज पण हे 7 दिवस कथा श्रवण करण्याची जी परंपरा आहे ती कुठून आली? तेव्हा शुद्धजी त्यांना उत्तर देते. शुद्धजी म्हणतात, नारद मुनी जे सगळ्या जगाच्या कल्याणाचा विचार करतात, स्वतः ब्रह्माचे पुत्र, आणि नारद मुनी जरा जगाच्या कल्याणाचा विचार करणारे जेव्हा जगभर फिरत आहे, जेव्हा फिरता फिरता ते या पृथ्वी तलावर आले. बघा, मी माझ्या जवळचं सांगत नाही, या भागवत ग्रंथामध्ये किती सटीक वर्णन करून ठेवलंय हे याचा विचार तुम्ही करा. किती काळाआधी निर्माण झालेला भगवंताचा अवतार म्हणजे भागवत ग्रंथ हा का दिव्य आहे हे बघा. कारण यात वर्णन केलंय की नारद मुनी म्हणतात, मी पृथ्वी तलावर आलो आणि पृथ्वी तलावर मी फिरायला लागलो तर सगळीकडे मला दांभिकपणा दिसून आला. माणसं लोभी झाले, व्यभिचारी झाले, पैसे कमवण्यासाठी एकमेकाचा जीव घ्यायला लागले, असं भागवतात लिहून आहे. माणसं पैशासाठी भावाबंधांचा खून करायला लागले, हितभर धुऱ्यासाठी जन्मभराची केस लढायला तयार आहे. अख्खं वावर गेलं तरी चालते म्हणते, पण धुरा तुले देणार नाही. आणि कोणाले रे बाबा? तर सख्या मायच्या, आपल्या मायच्या पोटातून निघालेला सख्या भावाले. एक भाऊ दुसऱ्या भावाला म्हणते, मला घर बांधायचं आहे, मला घर बांधायचं आहे, इकडून भिंत मी घेतो, त्याच भिंतीला तूही घे जो, दोघांची एकच भिंत होऊन जाईन म्हणते. नाही नाही म्हणते, तू तुझे काय पाहून घे, मला डबल भिंत बांधायला लागली तरी चालते, पण आत्ता तुझे घर झालेलं मला चालणार नाही, म्हणून तो तयार नाही. महाराजांनी लिहिलंय या भागवतामध्ये लिहून आहे की या कलियुगामध्ये माणूस एवढा व्यभिचारी झालाय की माणूस, भागवतात लिहून आहे, लहान लहान आपल्या लेकींवर बलात्कार करायलाही मागे पुढे पाहणार नाही, असा हा कलियुग आहे. काल परवा न्यूज चॅनलवर रोज चालू आहे. मला माहित नाही तुम्ही न्यूज चॅनल पाहता की नाही पाहत, की फक्त सिरियलच पाहता माहित नाही. बातम्या ऐकत चला. एप्स्टीन फाईल नावाची एक फाईल उघड झाली आहे. काय आहे त्या फाईल मध्ये? ते जगभरातले जे श्रीमंत लोक आहे, या श्रीमंत लोकांनी एक बेट विकत घेतलं. एप्स्टीन नावाचा एक माणूस होता अमेरिकेचा, त्यांनी एप्स्टीन नावाचं एक स्वतःचं बेटच विकत घेतलं, म्हणजे समुद्राच्या मधात जागा, आणि तिथं त्याने अय्याशीचा अड्डा चालू केला. जगभरातून लहान लहान मुली, लहान म्हणजे किती लहान असाव्या, 7 वर्ष, 8 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, 12 वर्ष, या पोरी उचलून तिथे न्यायचे, त्या बेटावर घेऊन जायचे. हे भागवतात लिहून आहे, हे घडणार म्हणून. माझ्या जवळच सांगत नाहीये. तू म्हणा महाराज का भागवत नाही सांगत, दुसरंच सांगते. हे लिहूनच आहे. नावं बदलले फक्त कॅरेक्टरचे, नावं बदलले. रावणाचंही बेटच होतं, रावणाचंही काय होतं, बेटच होतं की नाही. रावणानं कमीत कमी एका मोठ्या बाईला तरी उचलून नेलं होतं, पण 12 वर्षाची पोरगी, 10 वर्षाची पोरगी आम्ही रावणालाच खराब म्हणतो. आता कोणाला रावण म्हणा, विचार करा.
या पोरं उचलून नेले. आत्ताची गोष्ट आत्ता चालू आहे. एप्सिन बेटावर ठेवले आणि हे जगभरातले सगळे मोठमोठाले लोक, पैसेवाले लोक तिथं जमा व्हायचे आणि त्या लहान लहान मुलींचा बलात्कार करायचे. फक्त बलात्कार नाही केला त्यांनी, तर त्या लहान लहान मुलींना कापून त्यांचं मांस खाल्लं, त्यांचं रक्त पिलं. हे आत्ता चालू आहे. आत्ता यापेक्षा काही क्रूर असू शकते? आम्ही म्हणतो जगातला सगळ्यात नराधम कोण होता? तर रावण होता. रावणाला तरी न्याय, नीती आणि धर्म होता. माता सीतेला त्यांनी उचलून नेलं, पण तिच्या शरीराला त्यांनी स्पर्श केला नाही. ही अशी परिस्थिती. आणि भागवत ग्रंथामध्ये लिहून आहे ही अशी परिस्थिती एक दिवस येईल. आणि नारद मुनी म्हणतात, मी जेव्हा फिरतोय हे सगळं पाहून माझं हृदय द्रवित झालं. हे सगळं पाहून माझं हृदय दुःखी झालं. हे पाहून मला दुःख झालं. मग काय करू, कुठे जाऊ? आणि म्हणून मी वृंदावनामध्ये गेलो. वृंदावनामध्ये गेलो, जिथे भगवंत राहत होते. मी सतत विचार करतो. श्रीमद भागवताचा अभ्यास करताना रोज मी विचार करतो की असं एवढं सटीक कसं लिहिलं असेल. ही कल्पना आम्हाला कालपर्यंत कल्पना वाटत होती की माणसाचं रक्त पितं. मी ऐकलं ते इतकं भयंकर. असं म्हणतात की लहान मुलं जेव्हा घाबरतात तेव्हा त्यांच्या रक्तामध्ये वेगळे हार्मोन्स तयार होतात. आणि ते हार्मोन्स तयार झाले जर रक्त आपण आपल्या शरीरामध्ये टाकलं किंवा त्याच्यापासून काही पेशीस काढून त्या जर आपण आपल्या शरीरात टाकलं तर आपल्याला म्हातारपण लवकर येत नाही. आणि म्हणून हे लोक काय करायचे माहितीये, त्या एस्ट्रीनच्या बेटावर त्या लहान लहान पोरांना घाबरवायचे. कल्पना करा, पाहून भीती वाटते. लहान लहान लेकरं 15-20 उभे करायचे आणि त्याच्या समोर एका दुसऱ्या लहान लेकराला चटके द्यायचे. पाहून त्या दुसऱ्या लेकरांचा जीव घाबरणार की नाही घाबरणार? ते लहान लहान मुलं विवळायचे, रडायचे आणि ते जसे जसे घाबरायचे तसे तसे त्यांचे हार्मोन्स डेव्हलप व्हायचे आणि हे लोक त्यांच्या शरीरातून रक्त काढायचे, त्याच्या पेशीस वेगळ्या करायचे आणि ते आपल्या शरीरात टाकायचे, कारण मी तरुण दिसलो पाहिजे. आम्ही रावणाचा पुतळा जाळतो. आणि असे लोक रस्त्याने फिरून राहिले आणि आम्ही त्यांना काहीच म्हणत नाही. अरे, पुतळे जाळायचे नाहीये, अशा लोकांना जिवंत जाळा, तेव्हा तुम्ही पुरुष म्हणाल, तेव्हा स्वतःला तुम्ही माणसं म्हणाल. हे सगळं आपल्या आजूबाजूला चालू आहे. आणि भागवतात हे लिहू नये की हे सगळं जेव्हा नारद मुनींनी पाहिलं, नारद मुनी व्याकुळ झाले आणि म्हणून वृंदावनामध्ये गेले. वृंदावनामध्ये नारद मुनी गेले आणि तिथे जी परिस्थिती पाहिली ती पाहून त्यांना अजून रडायला आलं. त्यांनी पाहिलं की त्या वृंदावनामध्ये एक स्त्री बसून आहे. ती स्त्री दिसायला फार सुंदर आहे. पांढरे शुभ्र वस्त्र, तिची सुंदर काया, तिचे लांब लांब केस. ती स्त्री तिथं बसून आहे आणि ती स्त्री जोर जोरात रडन करते, रडते. आणि ती जिथे बसून आहे त्या बसलेल्या स्त्रीच्या मांडीवर 2 म्हातारे जर्जर झालेले पुरुष पडून आहे. ती स्त्री तरुण आहे आणि म्हातारे 2 तिच्या मांडीवर पडून आहे आणि त्याच्या आजूबाजूला असंख्य स्त्रिया बसून आहे आणि त्या सगळ्याच्या सगळ्या रडून राहिल्या. नारद मुनींनी दुरून पाहिलं, या बाया का रडतायत, या स्त्रिया का रडतायत? विचारावं असा प्रश्न विचार आला, पण नंतर विचार आला की या स्त्रिया आहे, यांच्या जवळ आपण कसं जाऊ? म्हणून नारद मुनी पलटले. तेव्हा त्या स्त्रियांनी नारद मुनींना आवाज दिला. म्हणले, हे नारायण, साक्षात ब्रह्माचे पुत्र आपण, जगाचे ज्ञाता आपण, साऱ्या जगाचं ज्ञान तुम्हाला आहे. आम्ही इथे दुःखात पडू नये, तुम्ही वापस चालले. माऊली, मी काय करू शकतो?
तुम्ही कोण आहात? माऊली, तुम्ही कोण आहात? तेव्हाच ती स्त्री आपला स्वतःचा परिचय देते आहे. हे पोरं तयार आहे का रे? त्यांना विचारून घ्या, घेऊन याल त्यांना. सिमरनला वगैरे फोन लाव. ती स्त्री स्वतःचा परिचय देते आहे. ती स्त्री म्हणते, महाराज, माझं नाव भक्ती आहे. माझं नाव काय आहे? भक्ती आहे. आणि हे जो दोन माझ्या मांडीवर पडलेले दोन वृद्ध आहे, हे माझे मुलं आहे. यांचं नाव ज्ञान आणि वैराग्य आहे. किती सटीक वर्णन आहे बघा. या कलियुगाचं सटीक वर्णन बघा. ती म्हणते, भक्ती, माझं नाव भक्ती आहे आणि माझ्या मांडीवर पडलेले हे दोन ज्ञान आणि वैराग्य आहे, हे माझे मुलं आहे आणि मी यांची आई आहे. आई असून मी तरुण आहे आणि हे माझे मुलं आहे, तर हे काय झाले? म्हातारे झाले. मी आई आहे, मी तरुण आहे, हे माझे मुलं आहे, हे म्हातारे झाले. मग प्रश्न पडला की आई असून तरुण कशी आणि मुलं म्हातारे कसे? तर विचार करा, लक्ष द्या सगळ्यांनी. कलियुगाचं किती सुंदर वर्णन आहे. माऊली, मला सांगा, तुम्ही जेव्हा लहान होत्या तेव्हा तुमच्या गावामध्ये किती लोकांच्या घरी घट बसे? घट नवरात्रात किती लोकांच्या घरी घट बसे? अरे घट किती लोकांच्या घरी राहे? लवकर बोला, हात वर करा. तुम्ही लहान होता तेव्हा, आता नाही, पहिले. मला नाही वाटत एक दोन म्हाताऱ्या करण हात वर तर करण, बाकी नाही करणार. गावात एखाद्याच्या घरी घट राहे महाराज, आहे की नाही? म्हणजे घट म्हणजे पण टेन्शनच होतं ना. दिवा लावा, तो 9 दिवस तेवत ठेवा. मग 9 दिवस त्याच्यात काय लागन? दिवा जळायला का लागते? दिवा का पाण्यानं जळते का? काय न जळते? तेलानं. दिवा जळते तेलानं. 9 दिवस दिवा लावायचा. आजी सोय होती का? खरंच सोय होती का? पहिले सोय नव्हती. 9 दिवस दिवा लावायची सोय नव्हती. अरे खाले तेल नव्हतं तर दिवा लावायला कुठून भेटल? मी पाहिलंय. अशी वात तेलात टाकायची आणि काढून घ्यायची आणि तुळशीपाशी न्यायची, वात लावायची. वातीत तेल राहीन तोपर्यंत दिवा जळण. वातीतलं तेल गेलं का दिवा विजला. आता तर उजळणी भरू भरू दिवा तेल. गावात एखाद्याच्याच घरी घट बसे, कारण दिवा लावायला तेल नव्हतं म्हणून. आता साऱ्या गावात हिंडा, प्रत्येकाच्या घरी घट बसते. बसते का नाही बसत? अरे खोटं बोलतो का खरं बोलतो? खरं बोलतो. प्रत्येकाच्या घरी घट बसून राहिला. बापा बापा. बरं, पहिले गावात किती दुर्गा देवी बसे? तुमच्या गावात किती दुर्गा देवा बसे? पहिले सुरुवातीला तर एखाद्या फोटोचीच पूजा करे. मग देव्या बसायला लागल्या, दुर्गा देव्या, तर गावात एखादी देवी बसे लहानशी, आहे की नाही? आता किती बसते? तुमच्या गावातलं मला माहित नाही बाबा, माझ्या गावाकडलं सांगतो. वर्धेत जर तुम्ही निघाले तर कोणत्यातून निघा, 20-25 घरं गेले का दुर्गा देवीचा मंडप. 20-25 घरं गेले का दुर्गा देवीचा मंडप, आहे ना भाऊ? प्रत्येक गल्लीत देवी, प्रत्येक ग्राउंड मध्ये मंदिर. पहिले गावात किती मंदिर होते? एकच हनुमानजीचं. आता किती झाले? प्रत्येक गावात कमी 10-15 मंदिर आहेस. मी तुम्हाला भागवतातलं सांगून आलो, भक्ती तरुण कशी आहे. प्रत्येक घरी मंदिर, प्रत्येक घरी घट, प्रत्येक गल्लीत देवी, प्रत्येक ठिकाणी भक्तीचं वातावरण. आता गावच नाही राहिलं. पहिले महाराज मल्ले साहेब, पहिले भागवत कुठे होय माहित आहे? वाघ महाराज मला सांगे, इथं माझं भागवत झालं होतं.
ह्या गावात भागवत झालं तर आजूबाजूच्या साऱ्या गावचे लोक ये म्हणे. मी म्हटलं महाराज पहिले बाजूच्या गावात भागवत नाही होय म्हणून ये. आता प्रत्येकच गावात भागवत होते. असं गाव आहे का ज्या गावात भागवत होत नाही? आहे का? प्रत्येक गावात भागवत होते. आणि काही काही गावात तर 2-2 होते. ह्या पार्टीचं एक न दुसऱ्या पार्टीचं एक. चांगली गोष्ट आहे. वाईट काय? चांगलं आहे, वाईट काहीच नाही आहे. आणि भागवताचे महाराज प्रत्येकच गावात आहे. महाराज प्रत्येकच जण झाला. वातावरण पहा किती छान आहे, किती मस्त वातावरण आहे. मला इतका आनंद होते की घरोघरी गट बसून राहिले, घरोघरी देवाची पूजा होऊन राहिली, गल्लोगल्ली देवाचे मंडप सजून राहिले. प्रत्येक ठिकाणी एवढी सुंदर भक्ती चालू आहे. बाप रे, इतके महाराज लोक, कोणी दाढी वाढून, कोणी केस वाढून. बापा बापा बापा, असं गाव नाही आहे ज्या गावात देवी अंगात येत नाही. साक्षात देवच स्वर्गातून खाली उतरले. असा देश कधी नव्हता, असं जग कधी नव्हतं. एवढं भक्तिमय वातावरण, एवढं भक्तीचं वातावरण झालं. आणि पेपर उचलला की त्याच पेपर मध्ये पाहायला मिळते 6 महिन्याच्या चिमुकलीवर बलात्कार, 60 वर्षाच्या म्हातारीवर बलात्कार, भावानं भावाचा जीव घेतला, नवऱ्यानं बायकोले जीव मारून टाकलं, बायकोनं नवऱ्याला मारून टाकलं. मला प्रश्न पडला, एवढा भक्तिमय वातावरण जिथं आहे तिथे हे लोक आले कुठून? पाकिस्तानातून? तुमच्या देशात हे वाईट कृत्य करायला लोक येऊन कुठून राहिले? पाकिस्तानातले येते का? नाही येत, इथचेच लोक. एवढं भक्तिमय वातावरण जिथं झालं तिथं अशी परिस्थिती का निर्माण झाली? तर भक्ती भागवतातली आहे. कारण कलियुगामध्ये भक्ती फार तरुण आहे. घरोघरी भक्ती चालू आहे. भक्ती खूपच. स्त्रिया बेभान आहे, पुरुष बेभान आहे, प्रत्येक जण भक्तीत तल्लीन आहे. पोटभर सगळ्यांना खायला मिळतं, त्याच्यामुळे सगळ्यांना भक्ती करायची आहे. भक्तीचा मर्म कुणाला कळत नाही, कारण भक्तीच्या सोबत ज्ञान आणि वैराग्य म्हातारं झालंय. भक्ती म्हणजे काय? तर भक्ती आम्हाला कळत नाही. आणि म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, नुसती भक्ती केल्याने होत नाही. महाराज म्हणतात, अरे भक्ती भक्ती क्या करते हो, अरे भक्ती भक्ती क्या करते हो, भक्ति में भी धोखा है, बिना आचरण चरित्र पावे, सारी भक्ति खोका है, सारी भक्ति खोका है. भक्ति भक्ति क्या करते हो, भक्ति